माझं नाव ऋतुजा आहे. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी होते. मला 2 भाऊ होते आणि मला आई वडील देखील होते. माझं शिक्षण पूर्ण होताच माझ्या घरी माझ्यासाठी एक खूप चांगलं स्थळ आलं होतं. माझ्या आई वडिलांनी त्या स्थळासाठी लगेचच होकार दर्शवला आणि मग अशा प्रकारे माझं लग्न झालं. माझं लग्न एका श्रीमंत मुलासोबत झालं होतं. मुलगा दिसायला खूपच सुंदर होता आणि त्याचं कुटुंब देखील नव्हतं. तो मुलगा एकटाच राहत होता. त्याचं खूप मोठं घर होतं. व्यवसाय देखील खूप चांगला होता. हेच सगळं पाहून माझ्या वडिलांनी माझं लग्न त्या मुलासोबत लावून दिलं. माझ्या नवऱ्याचं नाव अभिजित होतं. अभिजित माझ्यावर खूप प्रेम करायचा आणि मी देखील अभिजितवर खूप प्रेम करायचे. लग्नाच्या 5 महिन्यानंतर लगेचच अभिजितला हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. अभिजितच्या मृत्यूनंतर मी अगदी तुटून गेले होते. मला माहित नव्हतं की माझ्यासोबत असं देखील होऊ शकतं. मी अभिजित सोबत खूप खुश राहायचे. अजूनही मला काहीच मूळबाळ देखील झालं नव्हतं. त्याच्या आधीच अभिजित मला सोडून गेला होता. अभिजितच्या मृत्यूनंतर माझ्या आईवडिलांचं म्हणणं होतं की ते मला त्यांच्यासोबत त्यांच्या घरी घेऊन जातील. माझ्या घरामध्ये माझ्या 2 वहिनी देखील होत्या. आजकालच्या समाजाबद्दल मला चांगलंच ठाऊक होतं. माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की मी विधवा होऊन त्या घरात जावं आणि माझे भाऊ आणि वहिनी माझा राग करतील. अशा प्रकारे मी ऐन तारुण्यात विधवा झाले होते. लोक मला बोलू लागले की तुला दुसरं लग्न करायला पाहिजे, परंतु मला दुसरं लग्न देखील करायचं नव्हतं. माझ्या पहिल्या नवऱ्याच्या घरी कोणीच नव्हतं आणि घर देखील खूप मोठं होतं. मला त्या घरामध्ये इज्जत, मान सन्मान सर्व काही मिळालं होतं. मी घाबरायचे. इतर कुठे जाऊन माझं आयुष्य सुधारण्याऐवजी खराब तर होणार नाही ना. त्यामुळेच मला दुसरं लग्न देखील करायचं नव्हतं आणि नाही मी माझ्या माहेरी परत जाऊ इच्छित होते. मला असं वाटत होतं की मला माझ्या नवऱ्याच्या घरीच राहायला पाहिजे. घर खूप मोठं होतं, त्यामुळेच मला घरामध्ये एकटीला खूप भीती वाटायची. रात्री जेव्हा कुत्री भुंकायची तेव्हा माझ्या छातीत अगदी धस्स व्हायचं. मला असं वाटायचं जणू काय माझं हृदय आता बंदच पडणार आहे. मी आधीपासूनच अशी भीती नव्हते. उलट त्या दिवसापासून जेव्हा अभिजीतचा मृत्यू झाला होता त्या दिवसापासून मला अशी भीती वाटायला सुरुवात झाली होती. प्रत्येक लहानातल्या लहान गोष्टीवर मला भीती वाटायची. सगळ्या रात्री माझ्या अशाच भीतीमध्ये जात होत्या. माहित नाही ती भीती माझ्या आयुष्यातून कधी निघणार होती. हाच विचार करून करून माझी रात्र निघून जायची. दिवस देखील असाच निघून जायचा. माझ्या नवऱ्याचा व्यवसाय खूप चांगला होता, त्यामुळेच मला कमावण्याची काहीच गरज नव्हती. खूप सारा पैसा होता, जो पैसा माझ्यासारख्या एकट्या स्त्रीसाठी खूप पुरेसा होता. मी खूप समजूतदार आणि एक सुशिक्षित होते. विचार करायचे की मुलांचे ट्युशन घेत जाईन, परंतु तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की का नाही मी माझ्या घराच्या खालच्या भागाला भाड्याने द्यावं. अशा प्रकारे घरामध्ये माझ्यासाठी कोणीतरी आधार देखील होईल आणि माझा पूर्ण दिवस देखील निघून जाईल आणि मला रात्री भीती देखील वाटणार नाही. मी विचार केला की मला घर भाड्याने द्यायला पाहिजे, परंतु मी एखाद्या सभ्य फॅमिलीलाच घर भाड्याने देऊ इच्छित होते. एकट्या पुरुषाला घर भाड्याने देऊ इच्छित नव्हते, कारण की मी एकटी आणि तरुण होते. शेजारा बाजारांशी मी अगदीच कमी बोलायचे, परंतु मला आता भाड्याने घर द्यायचं आहे हे सर्वांना सांगायचं होतं. त्यामुळेच मी आमच्या शेजारी पाजारी जाऊन सर्वांनाही सांगितलं की मला भाडेकरूची गरज आहे, परंतु माझी अट हीच राहील की मला एक सभ्य फॅमिली भाडेकरू म्हणून पाहिजे. मी एकट्या पुरुषाला माझं घर भाड्याने देऊ शकत नाही. अशा प्रकारे मला घरामध्ये राहण्यासाठी लोकांचा आधार देखील मिळेल आणि महिन्याला थोडे बहुत पैसे देखील घरी येतील. मी इतकं सांगताच 2 दिवसातच माझ्या दारावर थाप पडली. सकाळची वेळ होती आणि दारावरची बेल वाजत होती. मी दरवाजा उघडायला गेले तेव्हा हे पाहून हैराण झाले की बाहेर एक वृद्ध स्त्री आणि एक तरुण मुलगा उभा होता. मी त्या दोघांना हॉलमध्ये बसवलं आणि त्यांना विचारलं, मी तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही कुठून आला आहात आणि तुम्ही कोण आहात. तेव्हा तो मुलगा बोलू लागला की तुम्हाला तुमचं घर भाड्याने द्यायचं आहे ना, त्या संदर्भात बोलण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. आम्ही ऐकलं आहे की तुम्ही भाड्यासाठी एका फॅमिलीच्या शोधात आहात. आम्ही दोघेही या घरात राहू इच्छितो. आम्हा दोघांशिवाय घरामध्ये अजून कोणीच येणार नाही. मी म्हणाले, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मी एका सभ्य भाडेकरूच्या शोधात होते. मला माझ्या घराचा खालचा भाग भाड्याने द्यायचा आहे. मी म्हणाले, तुम्ही दोघं आई आणि मुलगा या घरात राहू इच्छिता का. तेव्हा ती म्हातारी बाई बोलू लागली की मी त्याची आई नाही तर याची बायको आहे. हे ऐकून तर मी हैराण झाले. माहित नाही त्या मुलाने त्या बाईमध्ये काय पाहिलं होतं. तो मुलगा दिसायला अगदीच देखणा होता आणि त्याचं नाव साहिल होतं आणि त्या वृद्ध स्त्रीचं नाव रजनी होतं. रजनीचं वय जवळपास 50 वर्ष असेल. 50 वर्षाच्या बाईने एका तरुण मुलासोबत लग्न करणं ही मला खूपच हैराणीची बाब वाटत होती. मी म्हणाले, सॉरी, जर माझ्या बोलण्याने तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मला माफ करा. मला माहित नव्हतं की तुम्ही दोघं नवरा बायको आहात. ते बोलू लागले, ठीक आहे, काही हरकत नाही. सगळेच आम्हाला पाहून हैराण राहतात.
तेव्हा तो तरुण मुलगा बोलू लागला, मॅडम तुम्ही तुमचं घर आम्हाला भाड्याने देऊ शकता का? आम्हाला देखील राहण्यासाठी जागा पाहिजे आणि तुम्हाला देखील भाडेकरूची गरज आहे. मी म्हणाले, हो नक्कीच, मी तुम्हाला या घरात राहण्याची परवानगी देते. ही घ्या खोलीची चावी आणि तुम्ही तुमचं सामान घेऊन या. तेव्हा साहिल रजनीकडे हसून पाहू लागला आणि बोलू लागला, भाडं तुम्ही जे सांगाल ते देऊ. हे ऐकून तर मी अजूनच खुश झाले होते. शेवटी मला जसे भाडेकरू पाहिजे होते अगदी तसेच भाडेकरू सापडले होते. मी त्यांना चाव्या दिल्या आणि त्यांना म्हणाले की तुम्ही तुमचं सामान घेऊन या. थोड्या वेळातच ते लोक त्यांचं सामान घेऊन माझ्या घरी आले आणि त्यांनी त्यांचं सर्व सामान सेट करून घेतलं. असाच पूर्ण दिवस निघून गेला आणि संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळी मी विचार करत होते की माहीत नाही साहिलने रजनीमध्ये असं काय पाहिलं ज्यामुळे त्याने तिच्यासोबत लग्न केलं. काय माहीत त्याची काय मजबुरी होती. रजनीसोबत लग्न करण्याची त्याची काय मजबुरी होती. एकतर ते लग्न प्रेमविवाह होतं किंवा अरेंज मॅरेज देखील असू शकतं. कदाचित साहिलच्या घरातल्याने रजनीसोबत त्याचं लग्न जबरदस्तीने लावून दिलं असेल किंवा साहिलनेच रजनीसोबत लग्न केलं असेल. जाऊ देत, मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये गेले. स्वयंपाक करताना मला माझ्या आईचं बोलणं आठवू लागलं. माझ्या आईने मला सांगितलं होतं की आसपास जर कोणी नवीन राहायला आलं तर त्याला एक वेळचं जेवण देत जा, कारण की असं केल्याने आपल्याला आनंद मिळतो आणि माहीत नाही त्या लोकांना अन्न मिळतं की नाही. काय माहीत ते कोणत्या टेन्शनमध्ये असतील. काय माहीत त्यांच्याजवळ जेवण बनवण्यासाठी माणसामान आहे की नाही. या सर्वांचाच विचार करत मी रजनी आणि साहिलसाठी जेवण बनवण्याचा निर्णय घेतला. तसं तर मी एकटी होते, त्यामुळेच मी स्वतःसाठी स्वयंपाक करायचे. परंतु आज मला 3 लोकांसाठी जेवण बनवताना खूप आनंद वाटत होता. मी विचार केला, मी देखील आज माझ्या नवीन भाडेकरूसाठी जेवण बनवून घेऊन जाते. रात्र झाली होती आणि मी देखील जेवण पॅक केलं. जसं मी खाली गेले आणि मी दार ठोठावलं तेव्हा आतून कोणीही दरवाजा उघडला नाही. दार वाजवून जेव्हा मला खूप उशीर झाला तेव्हा मला वाटलं कदाचित ते लोक थकल्यामुळे झोपून गेले असतील. त्यामुळे मी परत जाण्यासाठी वळले होते की अचानक दार उघडलं गेलं आणि साहिल दारावर उभा राहिला होता. साहिल बोलू लागला, अरे ऋतुजाताई तुम्ही इथे काय करताय? त्याने माझ्या हातामध्ये जेवण पाहिलं. बोलू लागला, ऋतुजाताई तुम्हाला जेवण आणण्याची काय गरज होती? रजनी किचनमध्ये जेवणच बनवत आहे. मी म्हणाले, काही हरकत नाही, हे तर माझं कर्तव्य आहे. आज तुम्ही माझ्यासाठी पाहुणे आहात, त्यामुळेच मी तुमच्यासाठी जेवण बनवून घेऊन आले आहे. उद्यापासून तर आपल्याला एकाच घरात एकत्र कुटुंबाप्रमाणे राहायचं आहे. मी साहिलला विचारलं, रजनीताई कुठे आहेत? असं बोलत मी किचनच्या दिशेने जाऊ लागले तेव्हा अचानक माझ्या समोर साहिल येऊन उभा राहिला आणि बोलू लागला, अरे ती रजनी, तिचे डोकं खूप दुखत आहे, त्यामुळे ती खोलीमध्ये झोपली आहे. मी म्हणाले, आता तर ती किचनमध्ये जेवण बनवत होती ना? बोलू लागला, नाही, जेवण बनवताना तिचं डोकं अचानकच खूप दुखू लागलं होतं आणि ती जाऊन झोपली. तिला कदाचित आता झोप लागली असेल. जर मी तिला असं अर्ध्या झोपेतून उठवलं तर तिचं डोकं अजूनच दुखेल. तुम्हाला तर माहीतच आहे तिचं वय किती झालं आहे, त्यामुळेच तिला आजाराने अगदी ग्रासला आहे. जर मी तिला अर्ध्या झोपेतून उठवलं तर तिला अजूनच त्रास होईल. हे ऐकून मी काहीच म्हणाले नाही आणि शांतपणे माझ्या घरी आले. वर येताच मी जेवण केलं आणि जेवल्यानंतर मी देखील झोपले. विचार करू लागले, साहिलने कशा प्रकारे तो विषय अगदीच फिरवला होता. सुरुवातीला तर मला सांगत होता की रजनी स्वयंपाक करत आहे, परंतु त्यानंतर जसं मी किचनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्याचं बोलणं इतक्या चांगल्या प्रकारे फिरवलं की ती झोपली आहे. माहित नाही तो काय करत होता आणि त्याला नक्की काय बोलायचं होतं. मी विचार केला, जाऊ देत, मला काय करायचं आहे. मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मी विचार केला होता की मी रजनीला माझी मोठी बहीण बनवेन आणि आम्ही दोघीही त्या घरात अगदी आरामात बसून गप्पा गोष्टी करत जाऊ. तसंही ती देखील अगदीच एकटी आहे आणि मी देखील एकटी आहे. दोघीही दिवसभर एकट्याच घरात राहू, त्यामुळे एकमेकींचा आधार होऊ आणि एकमेकींसोबत बोलून मन देखील हलकं करू आणि हळूहळू मी त्यांच्या आयुष्याबद्दल देखील सगळं काही जाणून घेईन. शेवटी त्यांनी साहिलसोबत लग्न का केलं? मी विचार करत होते की रजनी माझ्याकडे मला थँक्यू बोलायला नक्कीच येईल, कारण की मी त्यांना जेवण देऊन आले होते. त्यामुळे त्यांचं हे कर्तव्य होतं की त्यांनी माझे आभार मानायला पाहिजेत. काही लोक तर असे असतात त्यांना कुणाकडूनही काही भेटवस्तू मिळाल्यानंतर समोरच्या माणसाला थँक्यू बोलल्याशिवाय शांतता मिळतच नाही. परंतु माझा हा अंदाज पूर्णपणे चुकीचा निघाला. रात्री बराच वेळ झाला, परंतु अजूनही रजनी माझ्याजवळ मला थँक्यू बोलण्यासाठी आली नव्हती. मी विचार केला, काही हरकत नाही, सकाळी जेव्हा मी त्यांना भेटेन तेव्हा कदाचित ती माझे आभार मानेल. मला धन्यवादाची गरज नव्हती, परंतु मला रजनीसोबत बोलायचं होतं. आजची रात्र माझी अतिशय शांततेत जाणार होती, कारण की घरामध्ये भाडेकरू आले होते. आता मला कोणत्याच गोष्टीची कसलीच भीती वाटत नव्हती. घरामध्ये कोणीतरी आधार होता. हीच गोष्ट मला खूपच बेफिकर करत होती. कुत्र्यांच्या आवाजाची देखील मला आता भीती वाटत नव्हती.
जेव्हा माझा नवरा जिवंत होता तेव्हा मला हा आवाज ऐकू येत नव्हता. कदाचित तेव्हा मला भीती देखील वाटत नव्हती, कारण की त्यावेळेला माझ्या नवऱ्याची सावली माझ्यावर होती. माझा नवरा अभिजित माझ्यावर खूप प्रेम करायचा. मी प्रत्येक रात्री त्याची आठवण काढून अगदीच रडत राहायचे. हाच विचार करता करता मला झोप लागली आणि अचानकच अर्ध्या रात्री माझे डोळे उघडले. माहित नाही माझे डोळे असे इतक्या मध्यरात्री का उघडले होते. मला खूप भीती वाटत होती. रात्री माहित नाही कोणाचा तरी जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता. असं वाटत होतं जणू काय कोणतरी एक बाई खूप जोरजोरात ओरडत आहे आणि खूपच वेदनेत आहे. तिला कोणाची तरी मदतीची गरज आहे. मला खूप भीती वाटत होती आणि भीतीमुळे माझं पूर्ण शरीर थरथरत होतं. मी माझ्या बेडवर पडले आणि मी माझ्या दोन्ही कानांवर हात ठेवला जेणेकरून तो आवाज मला ऐकू येऊ नये. परंतु तो आवाज थांबण्याचा नावच घेत नव्हता. मी खूपच टेन्शनमध्ये आले होते. शेवटी आता मी काय करावं. असंच करता करता सकाळ झाली होती, परंतु आवाज बंद झाला नव्हता. सकाळचे 6 वाजले तेव्हा तो आवाज बंद झाला. तेव्हा जाऊन मला जरा शांतता मिळाली. काही वेळातच मला इतकी गाढ झोप लागली की मला समजलंच नाही की कधी सकाळचे 10 वाजले. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी वेळ पाहिली ते सकाळचे 10 वाजले होते. तेव्हा अचानक मी घाबरून उठले आणि उठल्यानंतर मी चहा बनवला आणि हातपाय धुवून मी चहा घेऊन गॅलरीमध्ये आले. गॅलरीतून मी पाहिलं की साहिल गल्लीमध्ये उभा राहून कोणासोबत तरी फोनवर बोलत होता. असं वाटत होतं जणू काय तो कुठेतरी जात आहे. फोनवर बोलता बोलता त्याची नजर वर आली. त्याने जेव्हा मला पाहिलं तेव्हा तो मला पाहून हसू लागला. त्यानंतर तो तेथून निघून गेला. कदाचित तो त्याच्या कामासाठी ऑफिसला गेला असेल. त्याचा एकंदरीत अवतार तर हे सांगत होता की तो कामावर जात आहे. मी विचार केला की रजनीसोबत बोलण्याची माझ्याकडे ही चांगली संधी आहे, कारण की जेव्हापासून ती घरात आली होती एकदाही तिची आणि माझी भेट झाली नव्हती. मी तिच्यासोबत बसून तिच्यासोबत बोलू इच्छित होते, परंतु ती तर जणू काय मला भेटू इच्छित नव्हती. मी विचार केला की पटकन सगळं आवरते आणि जाऊन रजनीजवळ बसते. पटापट मी माझी सगळी कामं आवरली आणि खालच्या भागात आले. जेव्हा मी खाली आले तेव्हा साहिल तिथे हजर नव्हता. असं वाटत होतं जणू काय तो कामावरच गेला आहे. मी दार वाजवला तेव्हा दार आतून बंद होतं. मी पुन्हा दरवाजा वाजवला, परंतु आतून दरवाजा कोणीही उघडला नाही. मी उभ्या उभ्या हाच विचार करत होते की मी कधीपासून दार ठोठावत आहे, तरी देखील कोणीही दार का उघडत नाही. तेव्हा थोड्या वेळानंतर आतून आवाज आला, ऋतुजाताई तुम्ही आहात का? तो आवाज रजनीचाच होता. मी म्हणाले, रजनीताई दार उघडा, मी आहे ऋतुजा. तेव्हा रजनीताईने दरवाजा उघडला. मी रजनीताईंकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. ते पाहून मी जरा हैराण झाले. त्यांनी मला आतमध्ये यायला सांगितलं आणि सोफ्यावर बसवलं. बोलू लागली, आतमध्ये कोणाला घ्यावं की नाही घ्यावं हे मला समजत नव्हतं. त्यामुळेच मी खूप विचार करून दरवाजा उघडते. मी म्हणाले, रजनीताई हे परिसर तुमच्यासाठी नवीन आहे, शेवटी इथे कोण येणार आहे? तेव्हा ती बोलू लागली की तुम्हाला माहीत नाही माझं आयुष्य कोणत्या वळणावर चाललं आहे. ती मला खूपच टेन्शनमध्ये दिसत होती. मी विचारलं, रजनीताई तुमच्या डोळ्यात अश्रू, याचा अर्थ तुम्ही रडत आहात? बोलू लागली, हो. तुम्हाला माझी कहाणी काय सांगू, मी खूपच टेन्शनमध्ये आहे. मी म्हणाले, तुम्ही मला तुमच्याबद्दल सर्व काही सांगू शकता? तेव्हा ती बोलू लागली, माझा नवऱ्याला मी आवडत नाही, कारण की तो अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याची इच्छा आहे की त्याच्याच प्रकारची मुलगी त्याला भेटायला पाहिजे, परंतु तो मला पसंत करत नाही. माझं वय खूपच आहे आणि त्याच्या हिशोबाने चांगले देखील वाटत नाही. मला तिच्यावर खूप दया येत होती. ती बिचारी खूपच अस्वस्थ वाटत होती. तिने मला सांगितलं की मला असं वाटतं की माझ्या नवऱ्याचं कोणासोबत तरी अफेअर चालू आहे. तो मला फसवत आहे आणि माहीत नाही कोणासोबत फोनवर बोलत राहतो. जेव्हा मी तिला याबद्दल विचारते तेव्हा तो मला खूप घाण बोलतो आणि कधी कधी तर माझ्यावर हात देखील उचलतो. मी म्हणाले, रजनीताई तुम्ही ठीक तर आहात ना? रजनीताई बोलू लागली, हो, सांगायला तर मी अगदीच ठीक आहे. माझ्याजवळ जगातली प्रत्येक गोष्ट हजर आहे. पैसा, कपडे लत्ते, सामान, जगातली प्रत्येक गोष्ट माझ्याजवळ आहे. परंतु माझ्याजवळ तो आनंद नाही, ते सुख नाही, जे सुख एका बाईला पाहिजे असतं. रजनीताईंचं बोलणं ऐकून मला अजूनच वाईट वाटू लागलं. मी म्हणाले, रजनीताई तुम्ही मला हे सांगा की मी तुमच्यासाठी काय करू शकते. मला सांगा, मला तुमची मदत करायची आहे. ती मला बोलू लागली, माझी मदत तर माझ्या सख्ख्या लोकांनी देखील केली नाही, मग तुम्ही माझी मदत कशी करू शकता? माझा नवरा कधीही मला सोडण्याची धमकी देतो. माझं स्वतःचं या जगामध्ये असं कोणीच नाही. आता हे सांगा की माझं इतकं वय झालं आहे, मी माझ्या नवऱ्याला सोडून कुठे जाणार? कोण मला स्वीकारेल? माझी फक्त तुमच्याकडून इतकीच अपेक्षा आहे की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा आणि मला बाकी काहीच नको. मी म्हणाले, रजनीताई मी तुमच्या लहान बहिणीप्रमाणे आहे. तुम्ही मला सगळं काही सांगू शकता आणि का नाही, मी तुमच्यासाठी नेहमीच प्रार्थना करेन. असं बोलून मी तिथून जाऊ लागले. तेव्हा रजनीताईंनी मला आवाज दिला, ऋतुजा
तू हे कोणाला सांगू नकोस आणि माझ्या नवऱ्याला तर अजिबात सांगू नकोस. जर त्याला हे समजलं तर तो माझ्यावर हात नक्की उचलेल. आणि हे देखील कळू देऊ नकोस की तू इथे आली होतीस आणि मी तुला काही सांगितलं आहे. मी म्हणाले, हो नक्कीच, तुम्ही काळजी अजिबात करू नका. जसं तुम्ही सांगाल तसाच होईल. मी तुमच्या नवऱ्याला काहीही सांगणार नाही. असं बोलून मी वरती आले होते. मला साहिलचा खूपच राग येत होता. शेवटी त्याने लग्न का केलं होतं? जर त्याला त्याच्या बायकोला मारहाणच करायची होती तर मग त्याने लग्न का केलं? जर त्याला त्याची बायको पसंत नव्हती तर त्याने रजनीताईसोबत लग्न का बरं केलं? मी विचार करत होते की काश साहिलने त्याच्या बायकोला कैदेत ठेवलं नसतं तर किती चांगलं झालं असतं. तसंही त्या बिचारीचं इतकं वय झालं आहे. त्यात अशा वयात साहिलला तिच्यावर निर्बंध लादायला नको पाहिजे होते, जेव्हा तो स्वतः दुसरीसोबत अफेअर करत आहे. जर रजनीताईंवर तिच्या नवऱ्याने निर्बंध लावले नसते तर रजनीताई आणि मी एकमेकींच्या बहिणी झालो असतो. आम्ही दोघींनीही एकमेकींसोबत आपापले दुःख शेअर केले असते. परंतु मी माझ्या रोजच्या रुटीनवर लक्ष द्यायला सुरुवात केली आणि रात्री झोपण्यासाठी अंथरुणावर पडले. आज पुन्हा एकदा भीतीमुळे मध्यरात्री मला जाग आली आणि आज देखील तेच कारण होतं ज्यामुळे मी काल झोपू शकले नाही. मला एका स्त्रीचा ओरडताना आवाज ऐकू येत होता. मी कान लावून ऐकलं तेव्हा मला वाटत होतं जणू काय हा आवाज अगदीच जवळून येत आहे आणि मी हा विचार करत होते की हा आवाज कुठून येऊ शकतो. मला याबद्दल काही करून जाणून घ्यायचं होतं. हळूहळू मी खोलीतून बाहेर आले तेव्हा मला ओरडण्याचा आवाज आणखीनच जवळून ऐकू येऊ लागला आणि तेव्हा मला अंदाज आला होता की ओरडण्याचा आवाज इतर कुठून नाही तर खालच्या भागातून येत होता आणि आरडाओरडा करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नाही तर रजनीताईच होती. एका क्षणासाठी तर मी अगदी स्तब्ध झाले होते. मग मी लगेच जिना उतरले. माझ्या मनात रजनीताईंबद्दल पहिल्या भेटीतच आपुलकी निर्माण झाली होती आणि आता मी रजनीताईंना त्रासात पाहू शकत नव्हते. मी जोरजोरात त्यांचा दरवाजा वाजवायला सुरुवात केली. मी बराच वेळ तिथे उभे राहून दार ठोठावत राहिले परंतु कोणीही दार उघडला नाही आणि असंही नव्हतं की तो ठोठावण्याचा आवाज ऐकून आतील ओरडण्याचा आवाज कमी झाला होता. उलट रजनीताईंचा ओरडण्याचा आवाज अजूनच जोरजोरात ऐकू येत होता. दार वाजवून माझा हात दुखू लागला. शेवटी थकून मी परत माझ्या खोलीत आले. रात्रीच्या या वेळेला मी कोणाकडून मदत मागणार होते आणि ते प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये झोपलं होतं. आज रात्री तर मला रजनीताईंच्या काळजीमुळे झोप देखील लागत नव्हती. त्यामुळेच मी गॅलरीत जाऊन बसले. वेळ पाहिली तर सकाळचे 5 वाजले होते आणि मी विचार केला होता की जसं मी सुरेशला जाताना पाहीन तेव्हाच मी त्याला अडवेन. सकाळचे 7 वाजले होते आणि दूधवाला दारावर आला. तेव्हा मी दार उघडायला गेले तेव्हा मी पाहिलं की सुरेश घरातून बाहेर निघत होता आणि मला पाहताच तो हैराण झाला होता. जेव्हा तो बाहेर निघत होता तेव्हा मी त्याला आवाज दिला. मी म्हणाले, सुरेश. मी म्हणाले, साहिल जरा ऐक. मी त्याच्या चेहऱ्यावर एक भीती पाहिली होती. तो माझ्यासमोर अगदी शांतपणे उभा राहिला आणि तो देखील मला सांगू लागला, मला माहित आहे तुम्हाला मला काय सांगायचं आहे. साहिलच्या चेहऱ्यावर खूप जास्त दुःख पसरलं होतं. तो मला सांगू लागला, तुम्हाला रजनीची काळजी वाटत असेल ना की ती रात्री अशी का ओरडते. मला देखील तिची खूप काळजी वाटते परंतु माझ्याकडे त्यावर काहीच इलाज नाही. जर तुमच्याकडे काही उपाय असेल तर मला देखील सांगा. मी पाहिलं होतं साहिलच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तो माझ्यापासून त्याची नजर चोरत त्याचे अश्रू पुसत होता. मी साहिलला म्हणाले, तुम्हाला पहिले हे तर सांग की रजनीताईची काय अडचण आहे, तेव्हाच तर मी तुला काहीतरी उपाय सांगू शकते. तेव्हा साहिलने त्याची मान वर केली आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागला, सर्वात मोठी अडचण तर ही आहे की ती माझ्यावर खूप संशय घेते. मी हैराणीने साहिलकडे पाहिलं तेव्हा तो हसू लागला आणि बोलू लागला, मी रजनीसोबत माझ्या मर्जीने लग्न केलं आहे. तुम्ही माझ्या रूपाला अगदीच काळजीपूर्वक पहा. माझ्यामध्ये आणि रजनीमध्ये किती फरक आहे. माझी इच्छा असती तर मी एखाद्या तरुण सुंदर मुलीसोबत देखील लग्न करू शकलो असतो, परंतु मी सगळ्यांना सोडून रजनीसोबत लग्न केलं आणि रजनीला निवडलं. ती निराधार आहे. मला तिला आधार द्यायचा होता आणि यामुळेच मी तिच्यासोबत लग्न केलं. परंतु तरी देखील ती माझ्यावर संशय घेते. काही दिवसापूर्वी तुम्ही देखील रजनीला माझी आई समजला होतात. माझ्याकडून फक्त ही चूक झाली की मी रजनीला निराधार समजून तिच्यासोबत लग्न केलं होतं. ती माझ्या घरी नोकराणीचं काम करत होती. हे सर्व पाहून मला अजिबातच चांगलं वाटत नव्हतं आणि त्यामुळेच मी विचार केला की मी तिच्यासोबत लग्न करेन, तिला माझं नाव देईन. माझ्या घरातल्यांना ही गोष्ट अजिबातच आवडली नाही आणि त्यांनी मला त्यांच्या घरातून हाकलवून लावलं. मी रजनीसाठी माझ्या कुटुंबाला देखील सोडलं. आता तुम्हीच सांगा, मी रजनीसोबत लग्न करून चूक केली आहे की योग्य केलं आहे. माझ्या आईवडिलांनी मला त्यांच्या संपत्तीतून बेदखल देखील केलं आहे. रजनीसाठी मी खूप साऱ्या संकटांचा सामना केला आहे. मला रजनीला कोणत्याही परिस्थितीत खुश पाहायचं आहे. फक्त ती माझ्यासोबत यावरूनच भांडत राहते
की माझं इतर कोणासोबत तरी अफेअर चालू आहे आणि मी चोरून चोरून तिच्यासोबत फोनवर देखील बोलतो. 2 वर्षांपूर्वीच माझ्या आईवडिलांनी माझं लग्न एका श्रीमंत कुटुंबात ठरवलं होतं. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती. तिच्यासोबत माझा साखरपुडा देखील झाला होता. ती माझ्या आईवडिलांच्या मित्राची मुलगी होती. मी रजनीसाठी त्या नात्याला स्पष्टपणे नकार दिला. तर माझ्या आईवडिलांचं म्हणणं होतं की तू या बाईच्या प्रेमात आंधळा झाला आहेस. तुला हे देखील दिसत नाही की ही बाई तुझ्या आईप्रमाणे आहे, परंतु तू या नोकराणीसाठी स्वतःच्या परिवाराला, कुटुंबाला सोडत आहेस आणि स्वतःचा साखरपुडा देखील मोडत आहेस. जर तू या कामवालीसोबत लग्न केलंस तर मी तुला माझ्या संपत्तीतून बेदखल करेन. तेव्हा मी माझ्या आईवडिलांचं देखील काहीच ऐकलं नाही आणि रजनीसाठी माझा साखरपुडा देखील मोडला आणि माझं घर सोडून माझं सामान पॅक करून दारोदार भटकत होतो. मी माझ्या बायकोसोबत इमानदार राहिलो आणि इतक्या कमी वयात देखील नेहमीच रजनीची साथ दिली आहे. परंतु माझ्या बायकोचं हे असं वागणं पाहून मला खूपच एकटेपणा वाटतो. मी विचार करतो की मी रजनीला पाठिंबा देण्यासाठी, आधार देण्यासाठी माझा स्वतःचाच आधार गमावला आहे, परंतु तिला या गोष्टीची अजिबात जाणीव नाही. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच रजनी माझ्यावर संशय घेते. तिला असं वाटतं जणू काय ज्या मुलीसोबत माझा साखरपुडा झाला होता मी आजही तिच्यासोबत फोनवर बोलत असतो आणि ती मला नेहमी म्हणते की तू माझा कधीच होऊ शकत नाहीस, कारण की तू नाईलाजाने माझ्यासोबत लग्न केलं आहेस. तू तर आजही त्या मुलीच्या सौंदर्याच्या मागे पडला आहेस जिच्यासोबत तुझा साखरपुडा झाला होता. आता ती रोज रात्री माझ्यावर संशय घेते आणि असंच भांडण करते आणि उगाचच आडाओरडा करत बसते. यामुळे याआधी देखील खूप साऱ्या घरमालकांनी आम्हाला त्या भाड्याच्या घरातून हकलवून लावलं आहे, कारण की लोक माझ्यावर संशय घेतात की कदाचित मी माझ्या बायकोला मारतो, मारहाण करतो. त्यामुळेच ती इतका आरडाओरडा करते आणि प्रत्येक 2-3 महिन्यांनी मला नवीन घर शोधावं लागतं, परंतु मला कुठे शांतता लाभत नाही. रजनीचं भांडण मला जगूच देत नाही. आता हे माझं 5वं घर आहे. मी इथे येऊन तर हिच्यापुढे हात देखील जोडले होते आणि सांगितलं की तुला देवाची शपथ आहे, मला जगू देत, परंतु ती इथे येऊन देखील तिचं वागणं काही सुधारत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. रजनी मानसिकदृष्ट्या आजारी झाली आहे व यासोबत तिचं डोकं देखील बिघडू लागलं आहे. मी तिच्यावर उपचार करून घेतोय. रजनी लोकांवर कधी कधी हल्ला देखील करते. त्यामुळेच मी तिला घरातून बाहेर पडू देत नाही आणि सांगतो की घरामध्ये कोणालाही येऊ देऊ नकोस. हे सर्व ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला होता. साहिलचं बोलणं ऐकून तर मला असं वाटत होतं जणू काय तो खरं बोलत आहे. तेव्हा मी त्याला बोलू लागले की मी तुला विनंती करते. तो मला विचारू लागला, हा सांगा ना. मी म्हणाले, तू रजनीला घरामध्ये असं बंद करू नकोस. मी तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करेन. कदाचित असं होऊ शकतं, तिच्या परिस्थितीमध्ये काहीतरी सुधारणा होईल. हे बोलणं ऐकून साहिल खूपच टेन्शनमध्ये आला होता. तो बोलू लागला, तुम्ही हे सर्व यामुळे बोलत आहात ना, कारण की आजपर्यंत तुम्ही तिची अवस्था पाहिली नाहीत. जेव्हा तिला राग येतो तेव्हा ती इतकी रागीट होते की माझ्यासाठी तिला सांभाळणं खूपच कठीण होतं. मी ऑफिसमध्ये असतो आणि जर माझ्या माघारी तिने तुमच्यावर हल्ला केला तर त्याचा दोषी कोण असेल? होऊ शकतं की ती तुम्हाला खूप जास्त नुकसान पोहोचवेल. त्यामुळेच मी तुमची माफी मागतो. मी तुमचं हे म्हणणं मान्य करू शकत नाही. मी म्हणाले, जर रजनीताईंनी मला नुकसान पोहोचवलं तर मी तुम्हाला दोषी ठरवणार नाही. मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही तिला असं कैदेत ठेवू नका. साहिल माझ्याकडे अगदी निरखून पाहत होता आणि मग त्याने त्याच्या खिशातून चावी काढली आणि माझ्या हातात देऊन बोलू लागला, ही या दाराची चावी, पण तुम्ही जरा सावध राहा. जसं तुम्हाला जाणवेल की रजनीला राग येत आहे तेव्हा लगेचच घरातून बाहेर निघून जा. मी माझी मान हलवली तेव्हा साहिल तिथून निघून गेला. मी हाच विचार करून करून टेन्शनमध्ये येत होते की शेवटी सत्य काय असू शकतं. दोघांनीही मला काहीतरी वेगवेगळं सांगितलं होतं. मी माझ्या रूममध्ये आले होते आणि लगेचच माझं काम आवरल्यानंतर जशी फ्री झाले तेव्हा मी चावी घेऊन रजनीच्या रूमजवळ गेले. कुलूप उघडून जसं मी त्यांच्या घरात गेले पाहिलं तेव्हा रजनी सोफ्यावर बसलेली होती. ती कोणत्या तरी खोल विचारात हरवलेली होती आणि रडत होती. तिचे अश्रू पुसत होती. मी दाट उठवलं तेव्हा तिला त्याचा देखील आवाज आला नाही. जेव्हा मी तिच्या जवळ गेले आणि मी तिला आवाज दिला तेव्हा ती अगदी दचकली आणि अचानक उभी राहिली. तिला पाहून तर माझा जीवच निघून गेला होता. तिला पाहताच मी हसले आणि ती हैराणीने विचारू लागली की तू इथे कशी आलीस? मी बोलू लागले की मी विचार केला की तू देखील एकटी आहेस आणि मी देखील एकटी आहे, त्यामुळेच मी तुझ्याजवळ गप्पा गोष्टी करण्यासाठी आली आहे. रजनीताई मला पाहून रडू लागली आणि उठून मला मिठी मारली आणि रडत मला बोलू लागली, मला रडण्यासाठी कोणाच्या तरी खांद्याची गरज होती ज्याच्यावर मी माझं डोकं ठेवून रडू शकेन. मी म्हणाले, रजनीताई तुम्हाला रडण्याची काहीच गरज नाही. तुमची लहान बहीण तुमच्या जवळ आहे. आज मला तुम्हाला खूप काही महत्त्वाचं विचारायचं आहे. मला हे सांगा की तुम्ही रात्री का ओरडता? मी साहिलच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता. बस मला फक्त रजनीताईंच्या तोंडून हे सर्व ऐकायचं होतं. मला तर असं देखील वाटत होतं
जणू काय साहिलने मला मूर्खात तर काढला नव्हता ना. ती घाबरली आणि बोलू लागली, नाही मी तर नाही ओरडत, मला काय गरज आहे ओरडण्याची, मी तर माझ्या आयुष्यात खूप खुश आहे, माझा नवरा माझी खूप काळजी घेतो. मी रजनीताईंचं बोलणं ऐकून हैराण झाले. तिने अगदी सहजपणे हे प्रकरण पालटून टाकलं होतं. काल तर ती मला काहीतरी वेगळं सांगत होती आणि आज काहीतरी वेगळं सांगत आहे. मग ती मला बोलू लागली, मला तुझं घर पाहायचं आहे, मला बघायचं आहे की तुम्ही तुमचं घर कशा प्रकारे सजवलं आहे. अगदी त्याचप्रमाणे मला देखील माझं घर सजवायचं आहे, जेणेकरून माझा नवरा जेव्हा घरी येईल तेव्हा त्याला देखील ते सर्व आवडेल. तो देखील पाहिल की मी कशा प्रकारे घर सजवलं आहे. मी मान हलवली आणि बोलू लागले, ताई तू माझ्यासोबत चल, मी तुला माझी खोली दाखवते, घर दाखवते. मी रजनीताईंना माझ्यासोबत माझ्या घरात घेऊन आले. परंतु मी अजूनही रजनीताईंचा असा अचानक बदललेला व्यवहार याबद्दलच विचार करत होते. आम्ही दोघेही वर आलो. रजनीताईंनी माझ्यासमोर त्यांचा हात पुढे केला. त्यावर जळाल्याचे निशाण होते. मी त्यांचा हात पाहून अचानकच घाबरून गेले. मी म्हणाले, हे काय झालं? तेव्हा रजनीताई बोलू लागली, काल मी तुम्हाला जे सांगितलं होतं ना, माहीत नाही कसं काय ते सगळं बोलणं माझ्या नवऱ्याने ऐकलं. कदाचित त्याने कुठेतरी काहीतरी असं लावलं आहे ज्यामुळे सगळं बोलणं रेकॉर्ड केलं जाऊ शकतं. तो माझ्यावर खूपच कडक नजर ठेवून आहे. त्यामुळेच मी तुला सांगितलं होतं की मी खूप खुश आहे. खरं तर असं अजिबातच नाही. माझा तरुण नवरा रोज मला खूप मारतो, त्यामुळेच मी इतक्या रात्री जोरजोरात किंचाळत असते. माझं किंचाळणं उगाचच नाही. तू जेव्हा तुझ्या डोळ्यांनी पाहशील की माझ्यावर काय प्रसंग ओढावतो तेव्हा ते पाहून तर तुला खूप मोठा धक्का बसेल. जर तुला विश्वास बसत नाही तर तू माझ्या खोलीमध्ये कॅमेरा लावून पाहू शकतेस. मी तर असं काहीच करू शकत नाही. जर ते रेकॉर्डिंग तू पोलीस स्टेशनला जाऊन दाखवलेस तर माझ्या आरोपाला शिक्षा मिळेल आणि मी मुक्त होईल. मी बोलू लागले, ठीक आहे, मी काही ना काही करते. खरं सांगू का तर मी दोन नवरा बायकोच्या मध्ये अगदीच अडकले होते. नवरा स्वतःच्या बायकोवर आरोप लावत होता तर बायको स्वतःच्या नवऱ्यावर आरोप लावत होती. त्या दोघांच्याही बोलण्याने मला खूपच टेन्शनमध्ये टाकलं होतं. मी तर ज्याचं कोणाचं बोलणं ऐकायचे मला त्याच्याच बोलण्यावर विश्वास बसायचा. त्यामुळे मला दोघांचंही बोलणं त्यांच्या जागी अगदीच ठीक वाटत होतं. दोघेही निरागस वाटायचे. घरापर्यंत पोहोचण्याचा एकच उपाय होता आणि ते हे होतं की मी खालच्या पोर्शनमध्ये कॅमेरा लावावेत. मी कॅमेऱ्यासाठी एका माणसाला सांगितलं होतं. अजूनही रात्री मला खालच्या पोर्शनमधून ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता आणि सकाळी जेव्हा साहिलसोबत माझी भेट झाली होती तेव्हा तो बोलत होता की माझ्या बायकोची तब्येत खूपच खराब होत चालली आहे. परंतु रात्रीच्या वेळेला रजनीताई रडायची आणि मला सांगायची की माझ्यावर अत्याचार वाढत चालला आहे. मी शक्य तेवढे सगळे प्रयत्न करायचे, तिच्यासोबत बोलायचे देखील आणि तिला हसवायचे देखील. तिला घर कसं सजवायचं याबद्दल वेगवेगळ्या टिप्स द्यायचे. मी तिची खूप काळजी घ्यायचे. तिला संध्याकाळी माझ्या हातून चहा बनवून द्यायचे. शेवटी ती एक वयस्कर स्त्री होती. तिला त्याच्या घराच्या समोरची जागा साफ करता येत नव्हती. तेव्हा मी तो खालचा भाग झाडून घ्यायचे, साफ करायचे. मी त्यांच्यासोबत यामुळे असं वागायचे जेणेकरून त्यांचं मन लागेल आणि त्यांचं लक्ष त्यांच्या नवऱ्याकडून जरा बाजूला होईल. मला दोन्ही नवरा बायकोची खूप काळजी वाटायची. माझी इच्छा होती की जर साहिल गुन्हेगार आहे तर त्याला लवकरात लवकर शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि जर रजनीताई आजारी आहे तर त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करायला पाहिजेत. कॅमेरा येण्यासाठी काही वेळच बाकी होता. आज संध्याकाळी जेव्हा मी जेवण केलं तेव्हा मी विचार केला होता की आज देखील मी रजनीताईंना जेवण देऊन येते. तसं तर मी रात्रीच्या वेळेला जास्त करून खाली जात नव्हते, परंतु आज मला जेवण द्यायचं होतं. त्यामुळे मी रात्री खाली आले. मी जिना उतरत होते की इतक्यात माझ्या कानांवर रजनीताईंचा आवाज पडला. ती बोलत होती, आज पूर्ण तयारी झाली आहे, तू तिची काळजी करू नकोस, ती कमजोर आहे, तिच्यावर नियंत्रण ठेवणं अगदी सोपं आहे. मी तिचं बोलणं ऐकून मागच्या मागे परत गेले. आता माझ्यासमोर रजनीताईंचा एक नवा चेहरा समोर आला होता. माझ्या डोक्यामध्ये माहीत नाही कोणते विचार फिरत होते. मला असं वाटत होतं जणू काय रजनीताई चुकीची होती. ती रात्री तिच्या ओळखीच्या कोणातरी घरी बोलावत होती आणि कदाचित तिच्यासोबत काहीतरी चुकीचं करत असेल आणि जाणून बुजून स्वतः जोरजोरात ओरडत असेल जेणेकरून लोक साहिलला वाईट समजतील आणि ती तिची मनमानी करत राहील. कॅमेरावाला याला देखील काही वेळ बाकी होता. त्यामुळेच मी माझ्या जुन्या मैत्रिणीला फोन केला होता. ती लेडीज कॉन्स्टेबल होती. मी तिला फोन केला तेव्हा माझ्या घराबद्दल तिला सर्व काही सांगितलं. मी तिला म्हणाले, मला तुझी आणि तुझ्या टीमची खूप गरज आहे. माझ्या घरी येऊन संपूर्ण सत्य जाणून घे. माझी मैत्रीण देखील यायला तयार झाली. मी जेवण करून माझ्या मैत्रिणीची वाट पाहत होते. मग माहीत नाही काय झालं की मला झोप लागली आणि मी झोपेत गेले. जशी मला जाग आली तेव्हा मी पाहिलं मी दवाखान्याच्या बेडवर आहे. मी घाबरले आणि मी इकडे तिकडे पाहिलं. माझी मैत्रीण माझ्या समोरच उभी होती. माझ्या मैत्रिणीचं नाव नंदिनी होतं. मी नंदिनीला विचारलं, मी कुठे आहे, मी इथे दवाखान्यात काय करत आहे. ती हसून बोलू लागली, ऋतुजा, तू एक खूप मोठा पराक्रम केला आहेस.
खूप दिवसांपासून आम्हाला सारख्या तक्रारी येत होत्या की एक गँग आहे जी लोकांच्या घरी जाऊन भाडेकरू म्हणून राहतात आणि त्यांच्या घरामध्ये चोरी करण्याच्या हेतूने घरात घुसतात. जेव्हा लोकांना त्यांच्यावर विश्वास बसतो तेव्हा ते चोरी करतात आणि चोरी केल्यानंतर त्यांच्या घरातून फरार होतात. काल रात्री तुझ्यामुळे आम्ही त्या टोळीला पकडू शकलो आहोत. मी तिला विचारलं, ते कसं काय? नंदिनीने सांगितलं की ऋतुजा तुझ्या घरी जी भाडेकरू म्हणून राहत होती ती देखील याच टोळीचा भाग होती. चोरी करण्याची त्यांची ही पद्धत आहे की ते निराधार स्त्रियांच्या घरी भाडेकरूप्रमाणे राहतात आणि मग त्या बायकांना फसवण्यासाठी ऍक्टिंग करतात. नवरा स्वतःच्या बायकोवर आरोप लावतो आणि बायको स्वतःच्या नवऱ्यावर आरोप लावते आणि मग अशा प्रकारे त्या बायका त्यांच्या भांडणांमध्ये अडकून जातात आणि मग स्वतःच्या घराबद्दल सगळं काही विसरून जातात. तुझ्यासोबत देखील काही असंच घडलं होतं. त्यांनी तुझ्यासोबत देखील असंच केलं आहे की ज्यामुळे तू रजनीला स्वतःच्या घरातल्या वस्तू दाखवल्यास. तू तिला स्वतःच्या दागिन्यांपासून तुझी प्रत्येक मौल्यवान वस्तू दाखवलीस. हे तर तू आभार मान की तू रजनीचं सगळं बोलणं ऐकलं होतंस. काल रात्री दोघांनीही तुझ्या जेवणामध्ये बेशुद्धीचं औषध टाकलं होतं. यामुळे तू अगदी गाढ झोपेत गेलीस आणि तुझं घर लुटण्याचा निश्चय तर त्या दोघांनी आधीपासूनच केला होता. त्यांनी हे सगळं अतिशय विचारपूर्वक केलेलं नियोजन होतं. त्यांचं प्लॅनिंग होतं. तुझ्या घरातल्या मौल्यवान वस्तू घेऊन फरार होणार होते. वॉशिंग मशीन, फ्रीज, टीव्ही, तुझे सगळे दागिने आणि तुझे मौल्यवान कपडे देखील चोरून न्यायचा त्यांचा प्लॅन होता. आम्ही अगदी योग्य वेळेला तिथे पोहोचलो आणि मग अशा प्रकारे आम्ही त्या लोकांना पकडलं. पण जेव्हा मी तुझ्या खोलीत पोहोचले तेव्हा तुला बेशुद्ध पाहिलं आणि मग तुला दवाखान्यात ॲडमिट केलं. नंदिनीचं बोलणं ऐकून मला खूप मोठा झटका बसला होता. लोक दुसऱ्यांना लुटण्यासाठी माहीत नाही किती खालच्या थराला उतरतात, किती खोटी खोटी नाटकं करतात. मला तर दोघांचं वागणं